आपण बघितलं आतापर्यंत जेवढे घेतले ते कोणते घेतले, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. आता आपण बघणार आहोत व्हेरिएबल ऍक्सलरेशन साठी, म्हणजेच नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हटलं ना तर ऍक्सलरेशन कॉन्स्टंट राहणार नाही. ऍक्सलरेशन नॉट कॉन्स्टंट म्हणजे व्हेरिएबल करेल. वेलोसिटी काय करत जाईल, व्हेरी करत. वेलोसिटी व्हेरी, वेलोसिटी कशी पण व्हेरी करेल. मग जर माझ्याजवळ एक्स असेल, एक्स म्हणजे काय, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, त्याच्यापासून मला वेलोसिटी करायचं, त्या वेलोसिटी पासून मला ऍक्सलरेशन करायचं. तर याला एक्स ला जर मी टाइमने जर डिफरन्शिएट केलं तर मला काय भेटून जातं, वेलोसिटी. वेलोसिटीला जर मी टाइमने डिफरन्शिएट केलं तर काय भेटून जातं मला, ऍक्सलरेशन. एक्झॅक्टली उलट जर मी म्हटलं मला ऍक्सलरेशन पासून मला वेलोसिटी काढायचंय आणि वेलोसिटीवरून मला डिस्प्लेसमेंट काढायचं, तर उलट चाललंय. तर या केसमध्ये काय, मला माहितीये ना व्ही काय होता, व्ही काय होता तुमचा, व्ही कसं काढला होता आपण, डीएक्स बाय डीटी ने काढला होता ना. व्ही जर काय डीएक्स बाय डीटी. जर मी म्हटलं डीएक्स काढायचं तुम्ही काय म्हणशाल, व्ही इंटू डीटी करावं लागेल ना. एक्स काढायचं ना मला, व्ही पासून एक्स काढायचं आहे. मग काय केलं मी, डीटी इकडे शिफ्ट केलं. मग मला सांग काय करावं लागेल, इंटिग्रेशन. कारण की या साईडला डी आणि तिकडे पण डी, दोन्ही साईडला डी डी असेल तर काय करतो आपण, इंटिग्रेशन. म्हणजे इथं काय आलं तुमचं, इथं इंटिग्रेशन मध्ये व्ही इंटू. सिमिलरली इथं पण काय आहे मग, ए इंटू टी. बघा मग लॉजिक कळालं का, ए इंटू डीटी, ए इंटू डीटी. बघा वेलोसिटी ऍक्सलरेशन इज काय, ऍक्सलरेशन इज काय, डीव्ही बाय डीटी. देअरफॉर डीव्ही इज काय, ए इंटू डीटी. आता मला सांगा इथं काय केलं मी, इंटिग्रेशन लावलं. इंटिग्रेशन लावलं भेटा ना, वेलोसिटी जर मला काढायचं असेल तर मी काय करेन, ए इंटू डीटी करेन. मला जर असं जायचं असेल तर मला डिफरन्शिएट करणे, मला उलट यायचं असेल तर मला इंटिग्रेट करणे. म्हणजे मला एक कळालं, हे जर काढायचं असेल तर मी काय करतोय, स्लोप काढतोय. आणि मी हे जर काढत असेल तर मी काय करतोय, शेडेड एरिया घेतोय. काय करतोय मी, शेडेड एरिया घेतोय. जर ग्राफ आला तर शेडेड एरिया, ग्राफ आला तर स्लोप येतो. लॉजिक कळालं. ओके बघा मग आता दोन्ही पद्धतीचे क्वेश्चन आपण बघणार आहे. मग पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ऍडव्हान्स लेवलचे पण काही क्वेश्चन्स घेऊन टाकू. बघा जर मला त्यांनी दिलं एक्स, एक्स बरोबर ओके, अजून एक अजून याचा अजून एक पॉइंट आहे याचा ऍक्सलरेशन, तो एक पण बघूया. ऍक्सलरेशन जो काय, डीव्ही बाय डीटी, बरोबर की नाही. ऍक्सलरेशन काय, डीव्ही बाय डीटी. याला काय केलं मी, डीएक्स ने मल्टिप्लाय केलं, डीएक्स ने डिवाइड केलं. असं करायचा अधिकार आहे. सेम क्वांटिटी मल्टिप्लाय सेम क्वांटिटी डिवाइड करता येतं. म्हणून मी काय केलं, याला रिप्लेस केलं, डीएक्स बाय डीटी इंटू काय, डीव्ही बाय डीएक्स. काय केलं मी, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. पण डीएक्स बाय डीटी काय असतं, डीएक्स बाय डीटी काय असतं, व्ही असतं. म्हणून तुम्ही म्हणशाल ऍक्सलरेशन इज काय, व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. म्हणजे काय कळालं तुम्हाला, तुम्हाला हे कळालं जर हा कधी यूज करायचा, हा कधी यूज करायचा, जेव्हा वेलोसिटी इन टर्म्स ऑफ एक्स असेल. इन टर्म्स ऑफ एक्स आला तर तुम्ही हे घेणार. जर हा कधी यूज करायचा आहे, जेव्हा वेलोसिटी इन टर्म्स ऑफ टी असेल. कोणता कधी यूज करायचं कळालं, जेव्हा माझा वेलोसिटी कशा टर्म्स मध्ये, टीच्या टर्म्स मध्ये. तर डिफरन्शिएट करावं लागेल असं डी बाय डी टी. जर एक्स मध्ये आलं तर तुम्हाला असं जावं लागेल. कळालं का. तर क्वेश्चन दोन्ही पद्धतीने घेऊ. तर ऍक्सलरेशन एक्स, एक्स येईल का, मी असं म्हटलं टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 6. ठीक आहे. याच्यावरून काय काढा, मला वेलोसिटी काढा. काय काय काढायला लावलं त्यांनी, वेलोसिटी काढायला लावलं आणि ऍक्सलरेशन काढायला लावलं. ठीक आहे. वेलोसिटी काढायला लावलं, ऍक्सलरेशन ऍट टी इज काय 2 सेकंड साठी. हा ते 2 च्या ऐवजी 3 सेकंद येईल, 4 सेकंद येईल, काय बरेल. चला एक्स वरून मला व्ही जर काढायचं तर काय करावं, मला डिफरन्शिएट करावं लागेल. मग मी काय केलं, व्ही इज काय, डीएक्स बाय डीटी. डीएक्स बाय डीटी केलं तर काय होईल, हा 2 पुढे होऊन जाईल, 2t मायनस 4. आणि टी च्या किती घ्यायला लागेल, 2 म्हणजे किती झाला, 2 into 2 4 म्हणजे किती झाला, 0 मीटर पर सेकंड. कळालं का. सिमिलरली आता मला जर ऍक्सलरेशन काढायचं काय करणार आहे, डीव्ही बाय डीटी ना, डी बाय डीटी. चला डीव्ही डी बाय डीटी, व्ही किती आहे, व्ही आहे ना काय, 2t मायनस 4 म्हणजे किती झाला, 2 आला ना, 2 मीटर पर सेकंड. आता इथं टाइम टाकायची गरज पडली. लॉजिक कळालं. बघा नेक्स्ट क्वेश्चन नक्की कळालं काय चाललंय. मी असं म्हटलं असतं एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल मी म्हटलं असतं टी रेस टू 2 टीचा स्क्वेअर मायनस
60 मायनस 2 मायनस बोला प्लस अडचण. मला काय काढायचं वेलॉसिटी काढायचंय आणि मला ऍक्सलरेशन काढायचंय पण किती t काय 2 सेकंडसाठीच फक्त. ठीक आहे मला माहिती ना वेलॉसिटी काढायचं काय करू dx बाय dt केलं ना तर काय होऊन जाईल 2t मायनस 6 आणि टी ची किती गेला 2. चला येतं थोडीशी कॅल्क्युलेशन वाढतात तर घेतलं 5 मग किती होऊन जाईल 10 मायनस किती 10 मायनस किती होऊन जाईल 6 म्हणजे किती झाला 4 मीटर पर सेकंद 4 मीटर पर सेकंद. आता काय म्हटलं त्यांनी आता म्हणतात ते ऍक्सलरेशन काढा. ऍक्सलरेशन काय dv बाय dt ना ऍक्सलरेशन काय dv बाय dt पण d बाय dt विच व्हॅल्यू किती आली विच व्हॅल्यू घेतलं आपण 2t मायनस 6 म्हणजे किती आलं रे 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय डाऊट आहे लॉजिक कळालं. आता दुसरं भाग नक्की कळालं काय चाललंय मी आता काय होतं काय बघा मी असं म्हटलं x बरोबर काय t चा क्यूब मायनस 2t स्क्वेअर प्लस 16 मायनस 2 आणि t ची व्हॅल्यू घ्यायला लावले 2च t ची व्हॅल्यू 2 घ्यायला लावले आणि काय काढायला लावलं वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. पण प्रॉब्लेम काय आता दिवस समजून मी काय म्हणतो मला काय करायचं dv बाय सॉरी मला वेलॉसिटी काढायचंय वेलॉसिटी जोड काय वेलॉसिटी जोड काय dx बाय dt ना म्हणजे किती होऊन जाईल तो किती होऊन जाईल 3t स्क्वेअर मायनस किती 4t प्लस काय 6 आणि t ची व्हॅल्यू टाकायचे 2 t ची व्हॅल्यू टाकायचे 2 डिफरन्शिएट केला किती वाला जाईल किती झालं 3 इंटू किती 4 मायनस 4 इंटू किती 2 प्लस किती 6 4 त्रिक 12 मायनस 8 प्लस 6 किती झालं 12 मायनस 2 म्हणजे किती झाला 10 मीटर पर सेकंद बरोबर की नाही 10 मीटर पर सेकंड. मी काय म्हटलं ऍक्सलरेशन काढायचं ऍक्सलरेशन काय dv बाय ऍक्सलरेशन काय dv बाय dt मग d बाय dt v किती आलेला आहे v आलेला तुमचा 3t स्क्वेअर मायनस 4t प्लस 6 असा आहे ना. मग याला परत डिफरन्शिएट करा किती होणार आहे 60 मायनस किती 4 आणि t ची व्हॅल्यू किती आता 2 आणि आता याच्या अगोदरच्या याच्यात नव्हता t ची व्हॅल्यू टाकायची गरज पडली होती का नाही म्हणजे हा काय झाला व्हेरिएबल ऍक्सलरेशन हा कोणता झाला कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. हे लॉजिक कळालं. हे जे पण एक्झाम्पल घेतलं हे कोणतं होतं तुमचा कॉन्स्टंट ऍक्सलरेशन भेटणार होता. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन कधी भेटला जेव्हा माझा t चा पॉवर x चा जो इक्वेशन आहे x चा पॉवर मध्ये t स्क्वेअर जर मिळाला तर तुम्हाला कसं भेटेल कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. किंवा मी असं म्हणू शकतो वेलॉसिटीचा पॉवर t चा पॉवर जर फक्त पॉवर t असेल जसं की वेलॉसिटीचा पॉवर किती आला 1 आला ना पॉवर किती आहे 1 पॉवरचं मग तुम्ही पॉवर किती आला 1 आला तर म्हणून कसं भेटलं मला कॉन्स्टंट भेटलं. कळालं का जर हे कोणतं बघितलं मी व्हेरिएबल ऍक्सलरेशन हे काय म्हटलं मी व्हेरिएबल ऍक्सलरेशन. व्हेरिएबल ऍक्सलरेशन म्हटलं तर x ची व्हॅल्यू एक्सेप्ट टी स्क्वेअर मोर दॅन टी स्क्वेअर असं म्हणा मोर दॅन टी स्क्वेअर म्हणजे टी क्यूब आला t4 आला t6 आला काही बनवू शकतो पण टी स्क्वेअर येणार नाही. किंवा वेलॉसिटी जो आहे मोर दॅन टी इथं टी पाहिजे नव्हता आता कसं पाहिजे मोर दॅन टी म्हणजे टी ची व्हॅल्यू टी स्क्वेअर t4 t3 काय म्हणतात जसं की इथं काय आलं टी स्क्वेअर आला म्हणून कसं भेटलं मला व्हेरिएबल ऍक्सलरेशन भेटलं. कळालं का व्हेरिएबल ऍक्सलरेशन कसं ओळखणार आहे जर माझा टी चा पॉवर x च्या टर्म्स मध्ये मोर दॅन 2 येत असेल तर तो कोणता बनणार आहे व्हेरिएबल ऍक्सलरेशन. जर टी स्क्वेअर सारखा येत असेल तर काय बनणार आहे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. समजलं का अजून एक हा मग इथं टाकलं मी इथं टाकलं काय टाकलं 2 म्हणजे किती होणार 6 इंटू 2 मायनस किती 4 म्हणजे किती झालं 12 मायनस 4 म्हणजे किती झाला 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे लॉजिक कळालं. हे कोणतं ऍक्सलरेशन झालं व्हेरिएबल ऍक्सलरेशन झालं. काय डाऊट आहे व्हेरिएबल ऍक्सलरेशन झालं. मग आता मी काय म्हणतो व्यवस्थित बघा आता याच क्वेश्चनला आता थोडस ट्विस्ट करतोय आणि मी इथं क्वेश्चन म्हणतो झिरो ऍक्सलरेशन साठी कोणासाठी झिरो ऍक्सलरेशन म्हणजे काय इथं काय भेटलं कॉन्स्टंट ऍक्सलरेशन तिकडे काय होतं मी व्हेरिएबल ऍक्सलरेशन. आता मी म्हणतो झिरो ऍक्सलरेशन. झिरो ऍक्सलरेशन कधी येणार आहे जेव्हा माझा x ची व्हॅल्यू काय बोललो मी x ची व्हॅल्यू पॉवर t चा पॉवर काहीच नसेल t चा पॉवर फक्त 1 असेल t चा पॉवर किती असेल 1 असेल तर तुम्ही काय असाल v काढायचं तुम्ही काय असाल dx बाय dt जसं मी म्हटलं x बरोबर म्हटलं t प्लस 4 आहे तर किती होणार आहे फक्त 1 होईल
आणि ऍक्सलरेशन काढायचं तर काय म्हणणार, dv बाय dt म्हणजेच काय, d बाय dt ऑफ 1 किती आला, 0 मीटर पर सेकंड आला का नाही ऍक्सलरेशन 0. जेव्हा t चा पॉवर फक्त काय 1 असेल x ची इक्वेशन मध्ये, t चा पॉवर 1 येत असेल तर ऍक्सलरेशन कसं बनेल, 0. तर जर 2 येत असेल तर कसं बनेल, कॉन्स्टंट. 2 पेक्षा जर जास्त जायचं असेल तर कसं बनेल, व्हेरिएबल ऍक्सलरेशन. फरक कळाला का तिन्ही इक्वेशन मध्ये काय काय गडबड चालली. नेक्स्ट फक्त घेतो बघ, मी असं म्हणतो जर v आला तुमचा जवळ 3x² + 4 असं काहीतरी आलं, आणि याच्यावरून काय काढायला त्यांनी, याच्यावरून तुम्हाला काढायला आलं त्यांनी ऍक्सलरेशन काढून द्या. काय काढून द्या, ऍक्सलरेशन. आता तुम्हाला माहिती आहे ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, ऍक्सलरेशन इक्वल काय, v dv बाय dx ना, कारण की v कशाच्या टर्म्स मध्ये आला, x च्या टर्म्स मध्ये. मी बोललो होतो ना v च्या टर्म्स मध्ये x जर आला तर व्हेलॉसिटी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आतापर्यंत v चे टर्म्स कशा आले, v कसा होता, v कशाच्या टर्म्स मध्ये होता, t च्या टर्म्स मध्ये होता, म्हणून आपण त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं. इथं पण बघा व्हेलॉसिटी कशा टर्म्स मध्ये आला, t च्या टर्म्स मध्ये आला, म्हणून आपण कशाने डिफरन्शिएट केलं, t ने. पण इक्वेशन कशा टर्म्स मध्ये आला, x च्या, म्हणून आपण काय केलं, नवीन फॉर्म्युला आणला, ऍक्सलरेशन काय, v dv बाय dx. चला v ऍज इट इज घेतला, v d बाय dx ऑफ काय, 3x² + 4. 3x² + 4. आता मला सांगा v ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याजवळ, 3x² + 4 आहे, आणि याचं जर मी डिफरन्शिएट केलं तर काय होऊन जाईल, 6x. किती होऊन जाईल, 6x. मग 6x ने मल्टिप्लाय केलं, 7 18 x³ + 6 24x. काय डाऊट आहे. आता जर त्यांनी म्हटलं असतं x ची व्हॅल्यू 2 आहे, 2 मीटर आहे, x ची व्हॅल्यू किती, 2 मीटर साठी काढून द्या, x ची व्हॅल्यू 2 मीटर काढा, तर काय होणार आहे, 18 गुणिले किती, 2 चा क्यूब प्लस किती, 24 गुणिले किती, 2, म्हणजे किती होणार आहे, 18 गुणिले किती, 8 प्लस 24 गुणे 48, 88 64, 8 8 6 14 प्लस 48, 8 आणि 4 12, 4 4 8 आणि 1 9, 192 मीटर पर सेकंड. कळालं का, सिंपल कॉन्सेप्ट होती. आता मला कळालं ऍक्सलरेशन साठी मी t कधी यूज करू, x कधी यूज करू. ठीक आहे, फक्त आपण काय भेटलं, मोठं करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये काय बोलू आपण, इंटिग्रेशन.